अमरावती विमानतळाच्या नावाचा वाद आता आणखी तापणार अशी चिन्ह आहेत। डॉक्टर पंजाबराव देशमुखांच्या नावासाठी काँग्रेस खासदार आग्रही आहेत। पंजाबरावांचं नाव दिलं नाही तर आंदोलन उभारू असं बळवंत वानखेडे यांनी म्हटलेलं आहे। पंजाबराव देशमुखांचंच नाव द्यावं अशी मागणी अमोल मिटकरी यांनी सुद्धा केलेली आहे। लवकरात लवकर संभ्रम दूर करण्याची गरज आहे असं भाजपा खासदार अनिल बोंडे यांनी भूमिका घेत म्हटलेलं आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमात बॅनरवर संत गुलाबराव महाराजांचं नाव होतं। गुलाबराव महाराजांचं नाव चुकून केलं असं स्पष्टीकरण यावर विमान विकास कंपनीकडून दिलं गेलंय। पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे आणि भाऊसाहेबांचं जे काम होतं ते बहुजनांच्या कल्याणासाठी, देशाचे पहिले कृषी मंत्री असतील, शेतकऱ्यांसाठी किंवा अन्य सर्व घटकांसाठी, शेतकऱ्यांपासून तर दलितांपर्यंत सर्वांसाठी त्यांचं हे काम होतं। ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे। त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं। आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं म्हणून अनेक लोकांची। स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते। तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं, तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं। त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती। विमान प्राधिकरणासोबत आम्ही संपर्क केला, ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही। नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतंय। नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणाला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार। ही दुर्दैवाची बाब आहे की अलायन्सनी पत्रिका काढताना भाऊसाहेबांचं नावाचं विमानतळाला नाव दिलं, चूक मान्य केली आणि आज हे मी पाहिलंय की पाठीमागे त्या स्लाईडवर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव आलं, परंतु आतमध्ये ज्या बोर्डाचं अनावरण करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यावर कोणाचंही नाव नव्हतं। अमरावती विमानतळ असं नाव होतं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सुद्धा कोणत्याही नावाचा उल्लेख केलेला नाही।